24 न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण दौंड शहरामध्ये आहोत। दौंडचेच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्याचे सुप्रसिद्ध असे नेत्ररोग तज्ञ प्रेमकुमार भट्टर हे आपल्या समोर आहेत। त्याकडे माहिती जाणून घेऊया। तुम्ही काय सांगा, तुम्हाला जो आता पुरस्कार भेटला त्याबद्दल काय सांगा? आता सध्या आमचं ते महाराष्ट्र ऑप्थॅल्मिक सोसायटी म्हणून आहे, त्याचे जे आपले कॉन्फरन्स होती त्यामध्ये मला सध्या एक जीवन गौरव पुरस्कार, ज्याला लाईफ अचिव्हमेंट अवॉर्ड असं म्हणतात, तर तो या 3 तारखेला गोवा या ठिकाणी मला भेटलेले आहे कॉन्फरन्समध्ये। आणि त्यामध्ये हे पुरस्कार जे देण्यात येतं हे माझं जे मला भेटलेले आहे हे केवळ नेत्र आरोग्य तपासणी, त्याच्याबद्दलचे शिबिर, शाळेत कॉलेजेसमध्ये जी मी लेक्चर्स आतापर्यंत गेल्या 35 वर्षापासून जी नेत्रदान चळवळ मी जी चालवतोय सर्वांच्या सहकार्याने, मी तर नाही म्हणत, सर्व दौंड शहरातली सर्व आपले सर्व लोक मला खूप मदत करतात। त्यानुसार ही चळवळ नेत्रदान चळवळाची आपण खूप चालवलेली आहे। आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा या ठिकाणी जे सर्व आहे, श्रीगोंदा, काष्टी, यवत, उर्ली, बारामती आणि इतर भिगवण, हे सर्व या ठिकाणी ज्या ज्या ग्रामीण भागामध्ये आपण नेत्रदानाबद्दल चळवळ आणि डोळे कलेक्शन करून ते नेत्र बँकेला पाठवणे आणि आतापर्यंतचे जवळपास 500च्या वर आपण डोळे पाठवलेले आहे। तुम्हाला मध्यंतरी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार भेटला, हो, महाराष्ट्र शासनाचा मला समाजभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जो पुरस्कार आहे हा मला एक 2011 मध्ये मिळालेला आहे। आणि हा सुद्धा सर्व इतर प्रकारचे सुद्धा जे शिबिर असतात, वारकऱ्यांची तपासणी, वारकऱ्यांमध्ये ते सर्व तपासणी करून त्यांना काय ट्रीटमेंट द्यायची वगैरे, डोळे तपासणी, हे सर्व बाकीचे जे सुद्धा आहे, किंवा रोटरीच्या मार्फत, रोटरीचा प्रेसिडेंट असल्यामुळे त्या काळात सुद्धा 2007-08 मध्ये सुद्धा आम्ही जवळपास 114 शिबिर रोटरीच्या मार्फत त्या काळात घेतलेले आहे। तर हे सर्व नेत्रदान चळवळ, नेत्र तपासणी, आणि आजही आपल्या ग्रामीण भागामध्ये कोणालाही विचारलं, कॉमन माणसाला जरी विचारलं नेत्रदान काय असतं, तर ते नक्की सांगतील की नेत्रदान काय असतं, कसं करतात वगैरे, इतकी माहिती आपण सर्वांच्या सहकार्याने ही आपण सर्वांपर्यंत पोहोचवलेली आहे। आणि त्याबद्दलच आणि मला सुद्धा जरा बरं वाटतं की आपण आयुष्यात काहीतरी याच्यासाठी सामाजिक कार्य असतं, त्याचं जे देणं लागतं त्यासाठी केलेलं आहे। म्हणून त्याबद्दल खरोखर आमची जे महाराष्ट्र ऑप्थॅल्मिक सोसायटी आहे हे दरवर्षी हे अवॉर्ड देतात। त्या सोसायटीचे मला या आधी सुद्धा 2 अजून मिळालेले आहेत। असं एकंदरीत सर्व आहे। आतापर्यंत तुम्हाला कालचा भेटलेला जो पुरस्कार जो होता जीवन गौरव पुरस्कार, हा धरून तुम्हाला कितवा पुरस्कार आहे? आता हा माझा 75वा पुरस्कार आहे, 75। तुम्ही जे नेत्ररोगाविषयी जीवनात आवश्यक असलेला जो मानवाचा जो एक अवयव आहे डोळा म्हणून, ह्याच्याविषयी जनजागृतीच्या विषयी तुम्ही काय सांगाल? नाही, त्याच्याबद्दल कसं आहे, सर्व लोकांना माहिती पाहिजे। कारण की बरेचदा काय होतं की ग्रामीण भागामध्ये हे डोळ्यांचे प्रकार, आता शेतीत कामं करणाऱ्यांचा खूप प्रॉब्लेम होतो। त्यामध्ये कसं होतं की हे जे झाडपाला आहे, ऊसाचं आहे, मक्याचं आहे, हे जे काही काम करताना डोळ्याला लागतं आणि ते बोबळावरती अक्षरशः ती जखम जी होते आणि काहीतरी थोडं घरगुती उपाय करून चालत नाही, तर त्या ठिकाणी बोबळाला सर्व पू वगैरे होतं, डोळा जातो। तर त्यांना आम्ही सर्व या भाषणांद्वारे सर्वांना सांगत असतो की अगे तुम्ही लवकर काढा, हे लवकर दाखवून घ्या, म्हणजे डोळा वाचतो। किंवा बरेचदा ग्रामीण भागामध्ये काय होतं की कोणी जिभेनी काढतात, कोणी कशाने हे करतात, उद्योग करतात, तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, अजून इन्फेक्शन करून टाकतो, पू होतो वगैरे। तर असं काही घरगुती ग्रामीण आपले हे काही गावठी उपाय करू नये। आणि नेत्रतज्ञाला दाखवलं की तो डोळा वाचतो, आणि त्यासाठी लवकर यायला पाहिजे। कारण की आपण आज जाऊ उद्या जाऊ असं न करता, किंवा मनाने कुठली औषधं टाकू नये अशा वेळेस। आणि अजून आता हल्ली तर त्या मोबाईलचं खूप प्रॉब्लेम आहे। मोबाईलचा आता आम्ही पण सुद्धा ओपीडीत बघतो, तर काय होतं की ते लहान पेशंट तपासत असतो, लहान मुलं असतात, रडतात म्हणून त्यांच्या हातात ते गेम वगैरे खेळत बसतात। 5 वर्षाच्या खालील मुलांना सुद्धा, आणि त्याच्यामुळे काय होतं की हे सर्व डोळ्यांना कोरडेपणा येतो, डोळे मिसमिस करतात मुलं।
तर 6 वर्षाच्या आधी तर अजिबात द्यायचा नाही, नंतर सुद्धा द्यायचं असेल अप टू द 10th 10वी पर्यंत वगैरे तर, किंवा अभ्यासासाठी जर असेल 10वी 11वी 12वीला तर त्यावेळेस मोबाईल वापरणं योग्य आहे. नाहीतर या मोबाईलमुळे कसं झालेलं आहे की खूप डोळ्यांना कोरडेपणा येतो, आणि कोरडेपणा आलं की बरं यापेक्षा वेगळे सुद्धा मुलं काय करतात, वेगवेगळे गेम आणि ह्या गोष्टी ज्या असतात आणि ते त्यांच्या हातामध्ये मोबाईल देऊच नाही असं तर मी खरोखर म्हणणार. फक्त कामापुरतं वापरला तर काही हरकत नाही, पण हा प्रकार आता हल्ली आहे ना लहान मुलांमध्ये खूप दिसतोय. खूप लहान मुलांना अजिबात, आणि सर्वात वाईट कसं आहे की याला कारण लहान मुलं नाही आहे, हे जे ॲडिक्शन मोबाईलचं लागतात हे केवळ पालकांमुळेच लागतो. पालक वर्ग त्यांच्या हातात देतात, स्वतः कुठेतरी गप्पा मारत बसतात, जेवत नाही पोरग म्हणून त्याच्या हातात देतात, त्याला त्याचा जो नाहीये त्याचा मेंदू अगदी 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 आळशी होतो, आळशी. पहिले कसं असायचं जुन्या जमान्यामध्ये की, किंवा आता सुद्धा बरेचसे लोक वाचन भरपूर करायचे, जे पुस्तक वाचण्याची तर आवड मुलांची अजिबात आउट झालेली आहे, ते वाचनच करत नाही. वाचन केलं म्हणजे कसं आहे, मेंदू चालतो, चांगला होतो. किंवा रात्री झोपताना सुद्धा बरेचसे लोक मोबाईल जवळ ठेवतात. मोबाईल जवळ ठेवलं तर त्याचे जे व्हायब्रेशन्स असतात, त्याच्या वेव्ज असतात, त्याच्यामुळे तुमच्या कानाला प्रॉब्लेम होतो, मेंदूपर्यंत पोचतात, मेंदू आळशी होतो, तुम्ही तुमचं डोकं चालत नाही पुढे जाऊन. म्हणून या मोबाईल वापरताना खूप खूप काळजी घ्यायची. मोबाईलचा फायदा कसा आहे, आपल्या ज्ञानासाठी करा, असं उगीच काहीतरी भरपूर काहीतरी असं चाललेलं आहे त्याच्यासाठी अजिबात वापरू नये. हीच माझी आजच्या या आपण घेतलेल्या मुलाखतीवरून आपल्या सर्वांना विनंती आहे की मोबाईल पासून दूर ठेवा, मुलांना तर अजिबात देऊ नका. एवढंच बोल. म्हणजे मोबाईल हा डोळ्यासाठी घातक आहे असं मला म्हणावं लागलं. अगदी 100% घातक आहे, काही नाही. आता आपण रोज आपण सुद्धा, मी सुद्धा मोबाईल वापरतोच, पण जेवढं आपल्याला आता तुमची मुलाखत आली ते मी बघणारच ना, पण तो एक आपला जो आपल्याला जेवढी गरज आहे, सांगायचा मुद्दा कसा आहे की गरज आहे तेवढा फक्त वापरा. विनाकारण काही वेळ नाहीये, कुठेतरी आपले चाललेले आहेत, कुठेही ट्रेनमध्ये जाताना, गाडीत जाताना कुठं मोबाईलचा सराव इतका बेकार आहे की फार 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 वाईट आहे, बरं का. आणि दुसरं कसं आहे की त्याबरोबर लहान मुलांना आहे ना आहार वगैरे व्यवस्थित ठेवायला पाहिजे. लहान मुलांच्या आहाराकडे सर्व म्हणजे जे काही पौष्टिक पूर्ण असेल, म्हणजे विटॅमिन ए सुद्धा चांगला मुलांना मिळू शकतो. म्हणून गाजर झालं, पपई झालं, मासे झाले, किंवा शेवग्याच्या शेंगाची भाजी झाली, आणि इतर सुद्धा पदार्थ भरपूर म्हणजे असे पौष्टिक देणं फार गरजेचं आहे, जेणेकरून डोळे चांगले राहतील, मेंदू बी चांगला चालेल. हेच सांगायचं. बाकी डॉक्टर भट्टड यांच्याकडनं असं सांगण्यात येत आहे की मोबाईल हा मुलांच्याच नव्हे तरी पुरुष म्हणजे मोठ्या माणसासाठी जो तो घातक आहे. विजय दावरसह विलास कांबळे दौंड.